श्री स्वामी समर्थ। तर आज शुक्रवार आहे आणि मी छान अशी रांगोळी काढली आहे दारामध्ये। आज सकाळी लवकर उठलेली, सगळी देवपूजा वगैरे अगोदर आटपून घेतली, म्हणजे डेलीचं जे माझं असतं ते। त्यानंतर श्री स्वामी समर्थ, सर्वांना नमस्कार। तर आज मी बाहेर चालले आणि तुम्हाला सुद्धा घेऊन जाते। सकाळचे सगळं आवरलं आहे मी। आज फ्रायडे आहे आणि लवकर बघून जाऊन येतो, काय काय घ्यायचं आहे ते घेऊन येते। पुन्हा परत सगळं सुरू होणार, रुटीन क्लिनिंग वगैरे, त्यामुळे अगोदरच सगळं घेऊन येते। तर नेहमीप्रमाणेच मला काय घ्यायचं असेल तर मी एक तर कल्याणला जाते, नाही तर मी मुंबईला येते। तर इथे CSMT स्टेशनला आम्ही होतो, तिकडनं मी क्रॉफेट मार्केटला गेली आणि क्रॉफेट मार्केट आता भरत नाही, 3च्या नंतर असं सगळं भरतं पूर्ण, तर ते पण थोड्या वेळासाठी। त्यानंतर तिकडनं काय काय घेतलं मी आणि मग आली मी इथे भुलेश्वर मार्केटला। इथनं ना मी नेहमी काही ना काही घेते, तर तुम्हाला शेअर केलं हे दुकान, आणि हाच दुकानवाला आहे तो थोडा कमीमध्ये देतो। त्यानंतर आम्ही मस्जिद बंदरला गेलं, पण तिकडचं मी शूट केलं नाही। तर मस्जिद बंदरवरनं पण मी बरेच काय काय घेतलेलं, मसाले वगैरे, ड्रायफ्रूट वगैरे घेतलेलं। तर ह्या दुकानातनं मी घेतलं हे सगळं आणि नंतर घरी आली। आता मी पियूष आणलेलं, मला पियूष पिलं, कारण का मी सकाळपासून फक्त सँडविच खाल्लेलं, काहीच खाल्लं नव्हतं। ह्यांनी मला कुलकर्णीवाल्याकडनं पियूष ठेवून दिलं, ते पिलं। श्रियालने पिलं। श्रियाल तू पियूष पिलं ना, दाखव। तर इथे माझ्यासाठी काय टॉप घेतलेले, श्रावणीने सगळे उस्कटून ठेवलेले, चेक केले तिने काय काय आहे। तर हे टॉप्स घेतलेले, मी घालेल तेव्हा दिसेल तुम्हाला। त्यानंतर क्रॉफेट मार्केटला मी अगोदर गेलेलो ना, तर तिथे सगळं बंद होतं, फक्त दुकानं उघडी होती। मग दुकानांमध्ये आम्ही बघितलं तर पडदे मला आवडले, ते घेतले। हे गाऊनसुद्धा मला आवडले म्हणून मी घेतले, छान वाटत होते। त्यानंतर हे मसाले आहेत, काय गरम मसाले, ड्रायफ्रूट आणि ह्या अगरबत्त्या आहेत। ह्या भुलेश्वर मार्केटला ना खूप मोठं दुकान आहे, तिथनं घेतले मी देवाचं सामान, स्वामींचं कृष्णासाठी वस्त्र घेतले, हे हँगर घेतले। त्यानंतर बरंच काय काय छोटे मोठे ह्याच्यामध्ये दाखवल्या, अर्ध्या नाही दाखवल्या, अशा झाल्या हे गोष्टी। तर जितकं माझ्या समोर होतं तेवढं मी शेअर केलं तुमच्याबरोबर। आणि इथे मी तुम्हाला दाखवते खास माझ्या अधिक महिन्याची खरेदी। तर हे मला घ्यायचं होतं, पण पितळेमध्ये घ्यायचं होतं, पण तिथे ना सिल्वर, जर्मन सिल्वरचं तिथे होतं दुकान, त्याच्यामध्ये मी घेतलं। हे सगळं मी तुम्हाला जे दुकान दाखवलं ना त्यामधनं घेतलं आहे। हा दिवा ना तुळशीजवळचा माझा, नेहमी श्रियाल खाली फेकतो, कधी आम्हाला माहीत असेल तर आम्ही लगेच आणतो, कधी कधी नसेल माहीत तर तो कोणतरी उचलून पण नेतो, असं होतं। त्यामुळे मी किती दिवस ना पणत्याच वापरत होती, मातीच्या पणत्या, पण आता फायनली घेतलं आणि 2-3 दिवे असेच गेले माझे पितळेचे। त्यानंतर हे करंडा घेतला। त्यानंतर हे दिवे ना मी घेणार नव्हती, पण त्याच्या म्हणजे मी हे सगळं साहित्य घेतलं, त्याच्यामध्ये त्यांनी पैसे कमी केले। मग हे दिवे मला आवडलेले, तर मग त्याच्यामधनं त्यांनी थोडे पैसे कमी केल्यावर मी हे दिवेसुद्धा घेतले। त्यानंतर हे जर्मन सिल्वरचं जे आहे तर कुंकवाचा करंडा लक्ष्मी मातेसाठी, तर तो मला घ्यायचाच होता खूप दिवसापासून, आणि हे सुद्धा घ्यायचं होतं, पण मग मला दिसलं आणि छान वाटलं, आणि तीच प्राईस तीच होती दोघांची, पितळेमध्ये पण तीच आणि यामध्ये पण तीच होती, पण ह्याच्यामध्ये लुक थोडं छान येतं म्हणून मी हे घेतलं। त्यानंतर खास म्हणजे अधिक महिन्यासाठी लागतात ना जे दिवे, ते मी घेतले। ते इथे बघू शकता तुम्ही, हे तांब्याचे दिवे दान करायचे असतात 33, कारण का 33 दिवस असतात अधिक महिन्याचे, आणि एक एक दिवा आपण एक एक दिवशी दान करू शकतो, पिंपळाच्या झाडाच्या इथे, किंवा पौर्णिमेच्या दिवशी सगळे दिवे, किंवा अमावस्येच्या दिवशीसुद्धा सगळे 33 दिवे कृष्ण मंदिरात, शिव मंदिरात आपण दान करू शकतो, म्हणजे ते दिवे लावायचे असं असतं। आणि मी माझ्या ब्लॉगमध्ये शेअर करेलच पूजा वगैरे अधिक महिन्यामध्ये कसं काय मी करते ते। तर आजचा ब्लॉग इतकाच शूट केलेला, मी बिझी होती शॉपिंगमध्ये त्यामुळे। तर चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय। हे सगळं पसारा मला उचलून व्यवस्थित लावायचं आहे। बाय।